शहरातील वाहतुकीचा अडथळा ठरणाऱ्या व मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नगर परिषद मूर्तिजापूरच्या वतीने बुधवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली। स्टेशन परिसरातील शिवाजी चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान अतिक्रमण हटवण्यात आले असून अनेक अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने व अडथळे हटवल्याचे चित्र दिसून आले। मुख्य अधिकारी तथा प्रशासक अधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंबरे यांच्या आदेशानुसार नगर परिषद अभियंता संकेत तालकोकुलवार, आरोग्य निरीक्षक विजय लकडे, नरसिंग चावरे तसेच नगर परिषदेचे कर्मचारी यांच्या समन्वयाने मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेत गजराजच्या मदतीने अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात असून आंबेडकर चौकापर्यंत रस्ता मोकळा करण्यात आलाय। अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होत असून त्यातून वाहतुकीचा अडथळा निर्माण होतोय। विशेषतः शालेय विद्यार्थी व नागरिकांना रोजच्या प्रवासात त्रास सहन करावा लागत होता। अनेकदा लहान मोठ्या अपघातांच्या घटना घडत होत्या। त्यातून निर्माण होणारी वादावादी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता ही मोहीम अत्यंत आवश्यक असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। अतिक्रमण काढताना कोणत्याही लघु व्यावसायिकाचं आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे। रस्ते मोकळे झाल्यानंतर शहराची वाहतूक सुकर होईल आणि अपघाताच्या घटना कमी होतील असा विश्वास आहे। देवरण रोडसह शहरातील सर्व मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त होईपर्यंत ही मोहीम सातत्याने राबवण्यात येणार असून नागरिक व व्यावसायिकांनी सहकार्य करावं असं आवाहन अभियंता संकेत तालकोकुलवार यांनी सांगितलंय। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.